आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी पंचिले ते पायापासी नाही आसी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगाद प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या बोला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने शरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला सेवेकरता निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून अभंग 4 चरणाचा आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे आज श्रीमंत श्री तुकोबाराय संतांकडे कृपेची मागणी करतात आणि तुम्ही जे कराल ते आमच्या जीवनाकरता गुमता असेल अशी सुंदर मागणी संतांच्या चरणावर करतात विठाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपणा समोर ठेवलेला आहे या अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये श्री संत मोतीराम महाराज गुरु ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसे या अभंगावरती मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिवस रूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी श्री क्षेत्र फळा या नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळीच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये श्री संत मोतीराम महाराजांच्या दरबारामध्ये ही सेवा आपण या ठिकाणी करतो आहोत आज खऱ्या अर्थानं आपण सर्व भाग्यवान मंडळी आहेत त्याच्यामध्ये माझं सर्वात जास्त भाग्य आज श्री संत मोतीराम महाराजांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या दरबारामध्ये ही सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली विठाला आजची ही सेवा करत असताना या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज भजन वैभव खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे आणि फार मोठ्या उंचीची गाजलेली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तीही सर्व मंडळी श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपाशीर्वाद मिळावा याकरताच या ठिकाणी उपस्थित आहे सर्व या ठिकाणी जी श्रोतृ मंडळी आहेत महाराज मंडळी आहेत दिग्गज मंडळी ती सर्व कृपा पात्र आहेत आणि कृपेसाठीच या ठिकाणी उपस्थित आहेत विठाला अनेक मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत परिसरातील महान महान गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यामध्ये ज्यांनी सुंदर गोड चाल गायली ते दोघेही संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट श्री हरिभक्ती परायण
आमचे मोतीराम महाराज महागावकर तथा आपल्या परिसरातील परीस श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट कैलासजी महाराज पोळ त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि सर्वच आदरणीय पांचाळ महाराज आहेत, त्याच्यानंतर राजभाऊ महाराज आहेत, मृदंगाच्या क्षेत्रातले, गायनाच्या क्षेत्रातले आणि अभ्यासू कीर्तनकार मंडळी या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. या बाजूनेही मारुतराव महाराज आहेत, त्याच्यानंतर श्री हरिभक्तीपरायण भागवत महाराज भागवत महाराजसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. गावातील सर्व भजनी मंडळी आणि ही बालगोपाळ वारकरी मंडळी, आदरणीय आमच्या उद्धव महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी धन्यवाद. ही सर्व ही गावातली सर्व विद्यार्थी मंडळी, गावकरी मंडळी, वारकरी मंडळी आणि मृदंगाचार्य अनेक जरी असतील तरी महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या बाबतीमध्ये जे खऱ्या अर्थानं भजन भीष्म आहेत, मृदंगामधले भीष्माचार्य आहेत, ते आदरणीय राम महाराज काजळे भाऊ या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. फार मोठा प्रदीर्घ त्यांचा मृदंगाच्या क्षेत्रातला अनुभव आहे आणि खऱ्या अर्थानं मोठमोठी मंडळी आदरणीय भाऊंचे या ठिकाणी नामोल्लेख आणि कौतुक करत असते. त्याचं कारण आहे भाऊंचा अभ्यास आहे, तेवढी सेवा आहे आणि ते झालेलं तप आहे. आमची अपेक्षा एकच आहे भाऊंना पाहत असताना, भाऊंसारखीच तपस्या, त्यांच्यासारखी साधना आणि त्यांच्यासारखंच आम्हाला होता यावं अशी प्रार्थना मोतीराम महाराजांच्या जीवनामध्ये. विठाला 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 विठाला. सर्व उपस्थिती श्रोतृ मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मला या ठिकाणी सेवेचा योग आमचे परम मित्र श्री सोपान महाराज, आमचे आदरणीय सोपान महाराज पोळ यांच्यामुळे तुमच्या समोर उपस्थित होण्याचा मला योग प्राप्त झाला. खऱ्या अर्थानं ही सेवा करत असताना जेवढा आनंद आहे, हा बंद केला तरी चालेल, त्याला जसा सेवा करत असताना आनंद आहे, तसंच सेवा करत असताना एक दडपणही. दडपण या गोष्टीचं या ठिकाणी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या दरबारामध्ये सेवा आहे. ते महाराष्ट्राचं भूषण भक्तीतील एक मोठे आचार्य आहेत आणि त्यांच्या समोर हे कीर्तन करत असताना परभणी जिल्ह्याचं वैभव आहे आणि मला आनंद आहे की मीही परभणी जिल्ह्यातलाच आहे. आणि म्हणून श्री संत मोतीराम महाराजांच्या समाधीच्या समोर ही सेवा करत असताना महाराज जशी बुद्धी देतील, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जशी बुद्धी देतील तसं मी संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला 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 विठाला. हरी विठ्ठल माझा प्रयत्न आणि आतापर्यंत सर्वजणांचा प्रयत्न असा असतो बहुतांशी का कीर्तन आपलं चांगलं झालं पाहिजे, सर्वांना आवडलं पाहिजे, असा कीर्तनाचा एकंदरीत भाव असतो. याच्याकरता सर्व कीर्तनकार मंडळी प्रयत्न करत असतात. आज मात्र इथं असं नाहीये. इथं कोणाला कीर्तन आवडावं याकरता कीर्तन नाहीये. आज या ठिकाणी श्री संत मोतीराम महाराजांना कीर्तन आवडावं असं कीर्तन करायचं आहे. विठाला हो. आणि तुकोबारांच्या भाषेत जर बोलायचं ठरलंच तर आज पवित्र होण्यासाठी कीर्तन रूपी आपल्याला लोळण त्यांच्या चरणावरती घालायची आहे. पवित्र भावया घालीन लोळणी, घालीन लोळणी.
नवनी करी नवीन वनी पवित्र व्हावया घालील लोळणी घालील लोळणी पवित्र व्हावया घालीन लोळणी मस्तक चरणी ठेवीतसे 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 मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवायचे आणि श्रीमंत श्री तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये कृपावंत असणाऱ्या संतांकडे कृपेची मागणी करतात. खऱ्या अर्थानं जगाकडे सर्वकडे तुकोबाराय जाऊन आले आणि आल्याच्या नंतर तुकोबारांनी पाहिलं एकमेव जगामध्ये आता संत शिल्लक राहिले जे आमच्यावरती कृपा करतील. सर्वात पहिले तुकोबाराय वेदाकडे गेलेले आहेत आणि वेदही कृपावंत आहे कृपाळू आहे परंतु त्याच्या कृपेला काही मर्यादा आहेत असं साधू संतांनी वर्णन केले. आपला तो अधिकार नाही फक्त त्यांचे वाक्य आपण समोर ठेवायचे. वेद कृपाळू आहे परंतु कंजूस आहे. तो कानी लागला तिन्ही वर्णाच्याची सर्वांना अधिकार वेदानं दिला नाही. आणि मग श्री संत तुकोबाराय देवाकडे जातात पण त्याच्याकडेही कृपेची मागणी करत असताना तिथंही तुकोबारायांचं समाधान झालं नाही. आणि मग शेवटी तुकोबाराय संतांकडे येतात आणि संतांकडे आल्याच्या नंतर तुम्ही कृपावंत आहात आणि तुम्हीच आता ठरवा माझं जीवन माझं गोमट कशामध्ये आहे हे तुम्ही ठरवा तुम्हीच करा. संतांवरती तुकोबाराय भार घालतात. आपणही संतांवरती भार घातला पाहिजे. जी मंडळी संतांवरती भार घालतील त्यांचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आपणा सर्वांना अनुभव आहे. भक्तीच्या क्षेत्रातील महान आचार्य श्री संत मोतीराम महाराज त्यांच्यावरती ज्यांनी ज्यांनी भार घातला त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. हो इथं आल्याच्या नंतर ऐकायला मिळतं श्री संत मोतीराम महाराजांच्या चरित्रामध्ये श्रवण करायला मिळतं. साप चावलेली व्यक्ती इथं आल्याच्या नंतर कधीच हो मरत नाही इथं नीट होऊनच जातात. याचं कारण आहे महाराजांची कृपा आहे आणि ही कृपा सर्वश्रेष्ठ कृपा आहे. हे काही सांगण्याचं नाही आपला अनुभव आहे. इथल्या मंडळीचा सर्वांचा अनुभव आहे आणि अनुभव ज्या वेळेला येत असतो त्याच वेळेला माणसाला कळत असत. आणि जे अनुभव आहेत ते कृपेचे अनुभव संतांकडे जास्त आहे. देवापेक्षाही संतांच्या कृपेचे अनुभव जास्त आहेत. आणि ही कृपा जशी तुम्हाला आम्हाला अपेक्षित आहे तशी तुकोबारायांनाही अपेक्षित आहे. आणि या कृपेकरता श्रीमंत श्री तुकोबाराय संतांकडे विनंती करतात. अभंगाचं पहिलं चरण. आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत
साधू संत जीवलग. कृपेच्या बाबतीमध्ये संत एकमेव असे आहेत ज्यांची कृपा सर्वांवरती समान असते. जसं आईचं प्रेम सर्व लेकरावरती समान असतं, तद्वत संतांची कृपा सर्वांवरती समान असते. आणि म्हणून संतांना आईची उपमा दिलेली आहे. ऐका, ही कृपा सर्वश्रेष्ठ संतांची कृपा या करता म्हटलेलं आहे. संतांचं सामर्थ्य कृपेचं काही वेगळंच आहे. आपण सर्वांनी ऐकून आहात, या सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव. थोडंसं लक्ष देऊन इकडं माझ्याकडे बघा, ऐका. या सृष्टीचे निर्माते कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर त्या ब्रह्मदेवालाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. परंतु संतांचा अधिकार, त्यांची कृपा सर्वश्रेष्ठ या करताय का त्याच्यातही ते बदल करू शकतात. उदाहरणार्थ तुकोबारांच्या प्रमाणासह काय झालं म्हणतात, एकदा ब्रह्मदेवानं काही गाढव निर्माण केले. काय केले? इथले माणसं बोलतेत का? काय निर्माण केले? गाढव. मी ऐकलंय श्री संत मोतीराम महाराजांच्या मुखामध्ये हा शब्द असायचा. गाढव काही निर्माण केले आणि गाढव निर्माण केल्याच्या नंतर मृत्यू लोकामध्ये पाठवून दिले. 10-15 दिवसानंतर ब्रह्मदेवाला असं वाटलं, बघूयात तरी काय करतात आपण हे आताच निर्माण केलेली गाढव. आणि मग पाहायला गेले ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं पाहिलं, थोडस वरून वाकून डोकून पाहिलं तर काही नाही, ते गाढव कुठं होते? उकिरड्यावर. पहिल्यांच्या सोबत हेही त्या ठिकाणी उकिरडे फुंकायला गेलेले होते. ब्रह्मदेवानं पाहिलं, थोडी क्षमा मागून बोलतो. आणि ब्रह्मदेवानं पाहिलं आणि ब्रह्मदेवाला वाटलं पहिलेच काय खाली कमी होते काय? रेंज आली नाही का तुम्हाला? आणखी पहिलेच काय कमी होते खाली, तर ह्या 10-15 जणांची भर पडली. पण आता ब्रह्मदेवानं विचार करायला सुरुवात केली की या गाढवाचे घोडे करायचे. कोणी केली सुरुवात? ब्रह्मदेवानं. यांचं जीवन बदलायचं असं प्रयत्न ज्या वेळेला ब्रह्मदेवानं सुरू केले, ब्रह्मदेवाला काहीही करणं झालं. सृष्टीची ज्यांनी निर्मिती केली त्यांना काही बदल करता आला नाही. परंतु तेच गाढव तुकोबाराय म्हटले, आमच्या नुसत्या नजरेच्या समोर जरी आले तरी कृपेची सामर्थ्य एवढं आहे का तत्क्षणी तात्काळ त्यांच्या गाढवाचं घोडं करण्याचं सामर्थ्य. गाढवाचे घोडे आम्ही करू, वा वा. आम्ही करू नुसती घोडे, आम्ही करू नुसती घोडे. गाढवाचे घोडे आम्ही आम्ही करू नुसती गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. हे सामर्थ्य कोणाचं? संतांचं सामर्थ्य. ही कृपा संतांची आहे जी ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणखी सांगू तुम्हाला, कितीतरी वेळेला आपल्याला अनुभव असा आहे संतांची कृपा श्रेष्ठही आहे आणि परमात्म्यापेक्षाही बलवान संत आहे. ज्यांच्या दरबारामध्ये प्रांगणामध्ये आपली सेवा आहे, कितीतरी गाढवाची त्यांनी काय केले? घोडे केले. आणि आजही ते समाधीतून काय करतायत? गाढवाचे घोडेच करतायत. बरेचसे गाढव इथं येतात, जे येत नाहीत त्याच्यावरती त्याची कृपा आहेच आणि जे येतात त्यांच्यावरती त्यांची कृपा आहेच.
तुम्ही असे चेहरे नाव डोळ्यासमोर आणू नका कृपा करून. तात्पर्य लक्षात ठेवा, ही संतांची कृपा आहे आणि ही कृपा होत असताना फार महान कृपेला या ठिकाणी वर्णन केलं आहे. संतांचा अधिकारही तितकाच श्रेष्ठ मानलेला आहे. संत साधू म्हणायचं कोणाला? ज्ञानोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे आणि ताटीच्या अभंगातलं चरण आहे. फार गोड त्या ठिकाणी संतांची व्याख्या केलेली आहे. हो, फार गोड. ऐका बरं का, तशी व्याख्या पुन्हा आपल्याला ऐकायला मिळणार नाही. हो, मुक्ताबाईंनी वर्णन केलं ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबाराय कुठे आहेत? राग आलेला आहे, ताटी लावून घेतली आणि आतमध्ये जाऊन बसले. ऐका बरं का, जे महाराजांना आवडतं ते येणं फार भाग्याचं लक्षण. मुक्ताबाईंनी मोठे असणारे ज्ञानोबाराय त्या ज्ञानोबारायला बोलायला सुरुवात केली. काय? ज्ञानोबा माऊली, अहो तुम्ही असं का करता? जगावर रागवायचं नसतं माऊली, त्यांना कळत नाही. ज्यांना कळतं त्याने समजून घ्यावं लागतं. ऐका बरं का, कधी संत जगावर रागवले नाही. आणि ऐका, जगाला राग येऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांचं कल्याण व्हावं याच्याकरता प्रयत्न केले. पण संत नेहमी हो त्यांच्यावरती कृपा करत राहिले. संतांची सर्वश्रेष्ठ कृपा. ज्ञानोबाराय ताटी लावून बसले. मुक्ताबाई समजावून सांगतात, दादा असं नको करायला. ज्ञानोबाराय सांगतात, मुक्ता अगं काय केलं होतं मी? हो, काकाने असं का करावं? घेऊन येत होतो मी पीठ. येत असताना हो मुक्ता तुलाच मांडे खायचे होते ना ग, मग का असं काकांनी केलं? आणलेलं खापरही मोडून टाकलं. ऐका, माझे गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये 2 काका झाले. किती? 2. त्याच्यापैकी एक काका असे होते त्याने खूप त्रास दिला आणि एक काका असे होते त्याने खूप प्रेम दिलं. माझे गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात, ज्यांनी प्रेम दिलं ज्ञानोबारायांनी त्यांच्या कुळ परंपरेला वंशाला आशीर्वाद दिला. तुम्हाला काही कलेमध्ये कमी पडणार नाही. हा, ते कोण? भोजलिंग काका. आणि ज्याने खूप त्रास दिला पण त्याही विसोबा काकांना सर्वश्रेष्ठ ठरवण्याचं काम माझ्या ज्ञानोबारायानं केलं. विठाला गोड वर्णन केलेले. संततेची जाना जगी, संततेची जाना जगी,
जगी संततेची जाना जगी दया आणि क्षमा ज्यांच्या अंगी आहे त्यांना संत असं म्हटलेलं आहे आणि या संतांची कृपा सर्वश्रेष्ठ आहे. पुन्हा एकदा लक्ष देऊ नये का ज्ञानोबारायांना त्रास जरी दिला तरी विसोबा काकांना शाप नाही दिला ज्ञानोबाराय हो फार गोड मार्गदर्शन केलं आणि औंढ्याला पाठवलं तिथं पाठवलं आणि जीवनाचा त्यांच्याही उद्धार त्या ठिकाणी करून दिलेला आहे. ऐका बरं का ज्या अपकार्यावरतीही उपकार करतात त्याला संत म्हणतात. ती संतांची कृपा आहे. मी चैतन्य महाराजांच्या मुखातून एक प्रसंग फार गोड ऐकला होता. त्यांनी सांगितलं माणसाचा उद्धार होणं सगळ्यात अवघड आहे. कैलास महाराज कोणाचा? माणसाचा. आणि आता सांगणारे आणि ऐकणारे माणसं असल्यामुळे माणसाचं ते म्हटले जड जीवाचा उद्धार होणं सोपं आहे पण माणसाचा उद्धार होणं अवघड आहे. तुम्ही म्हणतात महाराज असं कसं बोलायला? हे कसं बोलायला फक्त त्यांनी जे बोललं ते तुमच्या समोर सांगतो. ते म्हटले उदाहरण तुम्ही पहा माणसाचा उद्धार होणं अवघड आहे या करता जड जीवाचा उद्धार लवकर होतो. ज्ञानोबाराय सकाळी सकाळी दात घासत होते. हे सर्व भावंड त्या भिंतीवर बसलेली होती आणि योगीराज चांगदेवजी महाराज भेटण्याकरता सर्व शिष्य मंडळीसह वाघावर बसून आणि सापाचा चापूक घेऊन येत आहेत असा निरोप कळाल्याच्या नंतर योगीराज चांगदेव महाराजांना सामोरं गेलं पाहिजे असं निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबाराला सांगितलं. आणि मग ज्ञानोबाराने सांगितलं दादा कसं जायचं? निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं ज्ञाना आता आपल्याला दुसरं काही नाही या भिंतीलाच सांगा चालायला. आणि असं म्हटल्याच्या नंतर श्रीगुरूंनी सांगितलं ज्ञानोबारांनी ते ऐकलं आणि भिंतीला आज्ञा केली चल बाई म्हटलं की भिंत चालायला लागली. भिंतीचा उद्धार झाला. चल म्हटल्याबरोबर दोनच शब्द लागले चल उद्धार झाला. ज्ञानोबाराय शुद्धीपत्रक मागायला गेले. तिथंही प्रसंग ब्राह्मणाने सांगितलं तुझंही नाव ज्ञान आहे या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. हो त्या रेड्याचाही सर्वांच्या समोर ज्ञानोबारायनी बोल रे ऋग्वेद म्हटल्याबरोबर तो रेडा बोलायला लागला. त्याचाही उद्धार झाला. बोल दोनच शब्द आहेत. चल दोनच शब्द आहेत. दोन दोन शब्दामध्ये एका दोन शब्दामध्ये रेड्याचा उद्धार झाला. एका शब्दामध्ये भिंतीचा उद्धार झाला. परंतु माणसाचा उद्धार करण्याकरता लक्ष देऊ नये का ज्ञानोबारायला 9,000 ओव्या खर्च कराव्या लागल्या आणि तुकोबारायला 4,500 अभंग लिहावे लागले. येतंय का लक्षात? याच्याकरता माणसाचा उद्धार होणं अवघड आहे. विठाला 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 माणसाचा उद्धार होणं अवघड आहे. आणखीन पहा तुम्ही आपण सर्वजण संसाराचे दास. ज्ञानोबारायला विचारलं तुम्ही कोणाचे दास? ज्ञानोबाराय म्हणतात मी गुरुचा दास. कोणाचा दास आहे? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. वाह आन काही ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही
आपण कोणाचे दास? हो, संसाराचे दास. आणि त्याच्यात संसार या शब्दाचा अर्थ फार गोड केलेला आहे. अनेक अर्थ केले. या शरीरालाही संसार म्हटलेला आहे, जन्म मरणारा खरं मानणं यालाही संसार म्हटलेलं आहे, आणि बायका पोराचा यालाही संसार म्हटलेला आहे. जाऊ द्या, बाकी नाही कळायचं, पण बायका पोराचा संसार आपल्याला सर्वांना कळतो, ऐकणारा सहित सांगणारालाही कळतो. आणि मग त्याच्यामध्ये तुकोबारांनी फार गोड सांगितलं, आपण कोणाचे दास? सांगू तुकोबाराच्या शब्दात, बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास, भिक भिकाऱ्यास नये दारा, थुंका थुंकार त्याच्या तोंडावर, बाईलेचा दास पितरासी उदास. बाईलेचा दास एवढा शब्द ऐकले की माणसं मुरक्या मुरक्या हसायलेत माझ्याकडे बघून. कसे? हा, याच कारण आहे, सगळ्यांना कळालं कोणाचा दास. बाईलेचा म्हणजे बायकोचा दास. आणि आता खरं सांगू, किती नाही म्हणू द्या आणि किती काही म्हणू द्या, सगळेजण ज्यांनी ज्यांनी संसार केला ते दास आहेतच, ऐकावंच लागतं ना महाराज. येते का लक्षात? आपण संसाराचे दास, परिणामी आपल्याला दुःख भोगावं लागतं. आणि साधू संत परमात्म्याचे दास, परिणामी त्यांना आनंद मिळतो. आपण संसाराचे दास, दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगावे. संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. या प्रमाणातला एक शब्द फारच गोड आहे, लक्ष. आणि जाणकार मंडळीत म्हणून बोलतो, मला खरं खरं सांगा, खर म्हणजे काय? खर म्हणजे
खरंच सांगा, खर म्हणजे गाढव. मग आता खरं सांगा, बसलेल्या मंडळीला एखाद्या वेळेला आश्चर्य वाटू शकतं, तुकोबरा आम्हाला गाढव म्हटले. असं काय केलं आम्ही गाढव म्हणण्यासारखं का म्हटले? तेवढ्याला तुकोबरा म्हटले, बाबा मी नाही, अगोदर तुझ्या घरचेच तुला म्हणे. त्याच्याकरताय तुकोबरायांकडे प्रमाण आहे. हा, बाईलेचा बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, नासियले घर तुमको निया. आता ऐका, हे संसाराचं दास्यत्व करणं हेच मुळात दुःखाला कारणीभूत आहे. आणि हे करत असताना ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना दुःख मिळालं, आणि ज्यांनी ज्यांनी परमात्म्याचं दास्यत्व केलं त्यांना त्यांना सुख मिळालं, आनंद मिळाला. त्याच्यामध्ये ज्यांच्या प्रांगणात आपण सेवा करतोय ते संत मोतीराम महाराज परमात्म्याचे दास होते. दास्यत्व परमात्म्याचं केलं, आनंदी आनंद. त्यांच्या संगती जे राहिले तेही आनंदी झाले. आणि आताही जे त्यांच्या समाधीशी लीन होतात तेही आनंदी होतात. त्यांची कृपा त्यांना मिळत राहते. उदाहरणार्थ सोपान महाराजांनी सांगितलं, वर्षभराचा उत्सव आणि त्याच्यामध्ये केलेलं भजन कामाला आलं. 10वीचं वर्ष असतानाही भजन केलेलं कामाला आलं, आणि त्याचं यश आज मिळतंय. भरपूर पाठांतर महाराजांना आहे. तात्पर्य ही महाराजांची कृपा आहे, आणि ही कृपा होते एकनिष्ठतेनं त्यांना शरण गेल्यामुळं. विठाला महाराजांचे प्रमाण फार गोड आहेत. तुकोबाराय म्हणतात, जे देवाचे दास झाले त्यांना आनंदी आनंद, जे संसाराचे दास झाले त्यांना दुःखच दुःख. आनंदी आनंद. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही आनंदाचे डोही. आनंद तरंग आनंदाचे अंग, आनंदाचे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डुलत असो. जास्त याचा विस्तार करत नाही, याचं कारण लक्ष देऊ नये. संसारामध्ये संसाराचं दास्यत्व दुःख आहे, आणि परमात्म्याचं दास्यत्व याचं नाव सुख आहे. आता ऐका, ज्या ज्या वेळेला संसाराचं माणसं दास्यत्व करतात त्या त्या वेळेला तिथंही संतांची गुरुची कृपा असणं फार महत्वाचं सांगितलं. ज्यांना ज्यांना कृपा मिळाली त्यांचं जीवन यशस्वी झालं. ज्यांना ज्यांना कृपा मिळाली नाही, तिथपर्यंत पोहोचले नाही, त्यांना दुःखच भोगावं लागलं. गुरुरे स्वामीजी एक प्रसंग फार गोड सांगत असतात. गुरु जीवनात किती महत्वाचे, गुरुची कृपा किती महत्वाची. आपण आहेत तोपर्यंतही ना, आपल्या गेल्याच्या नंतरही कुटुंबाला पूर्ण उरते ती गुरुची संतांची कृपा आहे. उदाहरण फार गोडे, लक्ष देऊ नये का. एक घोड्याचे व्यापारी होते, आणि व्यापार करून करून खूप वर्ष झाले. त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. कोण? घोड्याचे व्यापारी गेले. गेल्याच्या नंतर त्यांना 19 घोडे त्यांचे पाठीमागे शिल्लक राहिले. किती? व्यापार करून करून शिल्लक किती राहिले? 19. थोडस बोला आता मला. 19 घोडे शिल्लक राहिले. व्यापारी गेले, 10वा दिवस झाला, आणि झाल्याच्या नंतर साहजिकच आहे, राहिलेल्या मंडळीच्या नंतर काय असतं? 10व्या 12व्या 13व्याच्या नंतर 14व्या नंतर काय असतं घरच्याचं? वाटा घाट्या. आता हे मुलगा, त्याची आई आणि 2 नोकर हे 4 जण वाटण्या करायला बसले. बसल्याच्या नंतर विचार करत होते, घोडे किती राहिले शिल्लक? बोला. 19 घोडे. आता 19 घोड्यात वाटण्या कशा करायच्या? तेवढ्यात आईनं सांगितलं, बाळू, अरे त्याच्या उशाला एक कागद निघाला, बघ बरं याच्यात काय लिहिले काय. बाळून पाहिलं तर म्हणलं, आई बरं झालं, हे मृत्यू प्रमाणपत्रच आहे बाबाच. आणि त्याच्यात मग बाळून वाचायला सुरुवात केली. घोडे किती आहेत लक्षात ठेवा. घोडे किती आहेत? 19. हा, आता बोलत चला. 19 घोडे शिल्लक आहेत. आणि त्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की माझ्या मृत्यूच्या पश्चात, मृत्यूनंतर जेवढे घोडे शिल्लक राहतील त्याच्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावे. कोणाला? तुम्ही मृत्यूपत्र कोणतं तरी एक समजून घ्या. एक तर घोडे नाही तर मग मृत्यू प्रमाणपत्र. त्याच्यात पहिलं सांगितलं, जेवढं शिल्लक राहिलं त्याच्यातलं अर्ध कोणाला द्यायचं? पत्नीला द्यायचं. मग आता 19 निमे 9.5. हा, तुम्ही हिशेब करा फक्त. आता
आता 9:30 कसे करायचे बरं. त्याच्यात पुन्हा अडचण होती. पुढं वाचलं त्यानं, राहिलेले जे अर्धे त्या अर्ध्यातले अर्धे घोडे माझ्या मुलाला देण्यात यावेत. आता 9:30ची निम्मी पाहुणे 5 होते ना. तुम्ही मोहित कोण टाकायच्या नादात दिसेल हो हो ना. हिशोब करा ना, हिशोब करा तुम्ही. हा आलं का लक्षात? 4:45 आणि राहिलेले जे अर्धे शिल्लक राहिले त्याच्यातले समान भागात वाटण्या करून द्यायची. कोणाला? त्या 2 नोकराला. त्या बाळून त्या कागदा सहित डोसक्या हाणून घेतलं. मला हे सापडलं नसतं तर बरं झालं असतं. काय कागद काय करावं म्हटलं. आता ते कागद घेतला, देव्हाऱ्यात नेऊन ठेवला, त्याच्यावर एक देव ठेवला. कशा उडून जाऊन म्हणून त्या कागदावर. आणि 3 महिने बाळू बेजार होता. किती महिने? 3 महिने. आता लक्ष देऊ नये का, त्या घोड्याच्या व्यापाऱ्याचे गुरु आले. त्याला माहिती झालं आपला शिष्य गेला म्हणून ते आले भेटायला. आल्याच्या नंतर बाळूचं घर विचारलं. एक पोरगा धावत आला, महाराज हे बाळूचं घर आहे. बाळूला बाहेर बोलवलं. महाराज आले, घोडा धरला, अंगणामध्ये बांधला, घोड्यावरून खाली उतरले गुरु आणि घरात येऊन बसले. आल्याच्या नंतर गुरुनं खुशाली विचारायला सुरुवात केली. बाळू, अरे वाईट झालं, तुझे वडील गेले, माझा शिष्य होता, बरेच दिवस झाले, मला माहिती नाही, ज्यावेळेला माहिती झालं त्यावेळेला आलो. बाकी तुमचं कसं काय चाललंय? मला महाराज लय बेजारी चालली. हा म्हणले कशाची बेजारी चालली? चांगलं म्हणले कमवून ठेवलं तुझ्या वडिलांना. हो ना म्हणला, ठेवलंय पण मिळच लागा ना. म्हणजे कशाचा मिळ लागा ना? हे बघा म्हणलं, हे वाटणी पत्र आणून दाखवलं बाळून. 3 महिने झाले म्हणला बेजारीत आम्ही घोड्याचा खरारा करू हा काहीच लागेल, मिळ लागा ना म्हणून. कोणाला किती काय द्यायचं वाटण्या. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी नाही सांगतो, थोडं मोकळं आहे का. माणसं आयुष्यातले बरेच दिवस वाटण्यातच वाटून गेली. आलं का लक्षात? मग त्या रानाच्या असू द्या, घराच्या असू द्या, माणसाच्या असू नाही तर ज्याच्या त्याच्या असू द्या, वाटण्यातच मेले माणसं. हे 3 महिने बाळू परेशान झाला. काय करावं, एवढूसा चेहरा केला. गुरुनं सांगितलं, ते पत्र पाहिलं, ती वाटणी पत्र पाहिलं आणि सांगितलं, बाळू अरे याच्यात काय अवघड, हे तर सगळ्यात सोपं आहे. सोपं आहे? 3 महिने बाळू बेजार झाल्या, सर घर जमा झालं, दोन्ही नोकर आले, आई आली. सोपं आहे? कस काय सोपं आहे सांगा? आत्ता सांगतो म्हणले. बसा पुढं. बसले. आणि आता लक्ष देऊ नये खबर का, घोडे किती आहेत? 19. त्या गुरुनं सांगितलं, बाळू किती घोडे शिल्लक राहिले? म्हणला 19. बर एक काम कर बाळू, तुझ्याच वडिलांना हे माझा घोडा, जो माझा घोडा आहे तो तुझ्याच वडिलांना दिले, त्याचे काय पैसे काय घेतले नाही गुरुला द्यायला म्हणून. एक काम कर, तात्पुरतं याच्यात मिसळू बरं हा घोडा. आता किती झाले? मिसळवला का तुम्ही? हा किती झाले? 20 झाले. हा आता बाळू हा वाच आता पहिल्यापासून. जेवढे घोडे शिल्लक राहिले त्याच्यातले निम्मे कोणाला द्यायचे? हा पत्नीला. हा दी तुझ्या आईला 10. 20चे निम्मे. जमलं का? आता घरचे तर खुश झाले, त्याची आई तर खुश झाली, म्हणजे आपलं तर जमलं. आता बारी बाळूची. राहिलेल्या अर्ध्यामधले अर्धे म्हणजे 10तले अर्धे किती? 5. कोणाला? बाळूला. बाळूला 5 दिलं. बाळू खुश. आता राहिले 2 जण हे नोकर आणि चिंतेत पडले. आता काय करावं? गुरुनं सांगितलं, बाळू एक काम कर, हे 2 घोडे एका नोकराला दे, हे 2 एकाला दे आणि राहिलेला माझी मला दे. बस महाराजांनी ते 2 दिले, स्वतःला घेतला, घोड्यावर बसले, निघून गेले. तुम्ही माझ्याकडे काऊन बघायले? तात्पर्य लक्षात ठेवा, हे सगळे अवघड कोडे सोडवण्याचं काम गुरु करत असतात, म्हणून गुरु आवश्यक. विठाला या करता ज्ञानोबराय संसाराचे दास झाले नाही, ज्ञानोबराय गुरुचे दास झाले. आणि आपणही गुरुचं दास झालं पाहिजे. पण पत्ता मेळ लागा ना गुरु करायचा कोणाला. गुरु कोणाला करावं याचाच मेळ नाही आपल्याला. आणखीन सांगू तुम्हाला भाऊ, बरीचशी माणसं अशी गुरु त्याला करतात कोणाला अगोदर पाहतात गुरु प्रसिद्ध आहेत का नाही. गुरु करत असताना काय पाहिलं जातं? गुरु प्रसिद्ध आहेत का नाही. पण ऐका, गुरु रे स्वामीजी सांगत असतात, गुरु करत असताना गुरु प्रसिद्ध आहेत का नाही हे नसतं पाहायचं, गुरु सिद्ध आहेत का नाही हे पाहायचं असतं. विठाला विठाला
महत्वाचं ज्ञानोबारायांचं चरण फार गोड आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. आणि आता ऐका बरं का, गुरुचा दास होण्यामध्ये आपल्या जीवनाची कृतार्थता आहे. श्री संत मोतीराम महाराजांचा दास होण्यामध्ये आपली जीवनाची यथार्थता आहे. आणि हे करत असताना महाराज आम्हाला आमच्या जीवनाचं काय कल्याण आहे, आमच्या जीवनामध्ये आमचं चांगलं कशातही हे कळत नाही, आम्ही याचाही भार तुमच्यावर घालतो. अभंगाचं दुसरं चरण. माणसं बघायला टाळ्या खाऊन वाजली. याचं बऱ्याच जणांना माहिती झालं. म्हणजे याच्या बोटात जादू होती ही पाहिली होती, पण आवाजातही एवढी गोड जादू आहे म्हणून त्यांनी सर्वांनी महाराजांचं कौतुक केलं. धन्यवाद गुरुजी. आणि खरे महाराज इथून पुढे असेच लागणार आहेत माणसं, मल्टी स्पेशालिटी. हो, नाही तर मग मी काही करीत नाही, पखवाजाशिवाय असं जमायचंच नाही. पखवाजाला उभे असले तर माईक घेऊन उभं राहायचं. हो, आणि म्हणजे तिकडं माईक भरपूर आहेत, पखवाजाला भरपूर आहेत, इथं जागा अब्सेंट आहे म्हणजे इथं उभा राहता आलं पाहिजे. आदरणीय भाऊ आपल्या समोर उपस्थित आहे ना, कुठं उभा करा तुम्ही, पखवाजावर करा, माईकच्या पुढे करा, नारदाच्या गादीवर करा, बोलू शकतात. धन्यवाद गुरुजी. गोमटे ते करामासी भार ओझे तुम्हासी, याचा भार आणि ओझ संतांवर घातलेलं आहे. ऐका बरं का, ज्यांनी संतांवरती भार आणि ओझ घातलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कल्याण होत असतं. आपल्या मंडळीला सवय संतांवर देवावर भार घालण्याचं नाहीच आहे. आपल्याला सवय संसारातल्याच मंडळीवर भार घालायचा. हो, काही जरी झालं ना, आता
हे महिला मंडळी पाठीमागं बसल्यात, त्याला सवय असते महाराज. कुठे गेलतात आत्याबाई? काय नाही माय महाराज, शेजारणीकडे गेलते ठकूबाईकडे. कशाला? हो ग, मन मोकळं करून आली. आता कशाला मन मोकळं कर? तुम्ही मन मोकळं करतात आणि ती मोकळ्या मनानं गावात फिरीत. त्याच्यामुळं काय सांगायचं असेल, सुख असो किंवा दुःख असो, कोणाला सांगावं? गुज बोलावे संतास, नाहीतर देवाला सांगावं. गुरुरे स्वामीजी फार गोड गात असतात. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सुख दुःख देव निवारील भूक, देव निवारील भूक. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. वा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. महाराज कैलास महाराज, तुम्ही म्हणताना फार गोड वाटत होत, असं शांत मस्त आनंद वाटत होता. आता ऐका, हा, देवाकडे जाऊ, देवाला सुख सांगायचं, देवाला सांगू. दुःख सांगायचं, कोणाला सांगायचं? देवाला सांगायचं. बरं, का जीवाला सांगायचं नाही? याचं कारण आहे, ज्याला सांगायचं त्याच्याकडेच काय कमी आहे? येतंय लक्षात? ज्याला सांगायचं त्याच्याकडे का कमी आहे का दुःख? त्याला सांगितल्यावर तो निवारणही करू शकत नाही, म्हणून त्याला सांगू नये. सांगायचं तर संतांना सांगावं किंवा देवाला सांगावं. आणि खरं सांगू का, आतापर्यंत नाही जमलं तर नाही जमलं, इथून पुढे तरी आपण देवाला नाही तर श्री संत मोतीराम महाराजांना सांगू. विठाला 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 विठाला. संसारातली छोटीशी शेवटची अडचण सांगतो आणि 8 तास घेतो. अडचण काय? संसारामध्ये ज्या ज्या वेळेला माणसं येतात, तर आल्याच्या नंतर त्यांना ज्ञानोबाराच्या भाषेमध्ये विषबाधा होते. काय होते? विषबाधा. तुमच्या इकडं पान लागलं म्हणतात ना, साप चावल्यावर पान लागलं म्हणतात. आता इथं महाराजांच्या दरबारात आले, चरणाचं समाधीचं तीर्थ आणि प्रसाद दिला की ते राहत. पण ज्याला पान लागलं की नाही हे कळण्यासाठी एक परीक्षा असते. काय असते? परीक्षा असते. त्या परीक्षेत काय करतात तुमच्या इकडं? हा, लिंबाचा पाला खायला देतात. कोणाला? मला वाटलं महाराजाला म्हणता का काय, म्हणून विचारलं. त्या ज्याला पान लागलं त्याला काय करतात? लिंबाचा पाला खायला देतात. आणि खायला दिल्याच्या नंतर तो लिंबाचा पाला खातो आणि त्याला विचारतात काय, कसा लागायला? म्हणजे कडू लागायला का गोड लागायला? समजा तो जर म्हटला गोड लागायला तर काय म्हणायचं? पान लागलं. आणि लिंबाचा पाला कडू लागायला लागला म्हटलं तर नाही लागला असं समजायचं. आता येते का लक्षात? ज्याला पान लागलं, ज्याला विषबाधा झाली त्याला ते गोड लागतं, आणि ज्याला झाली नाही त्याला ते कडू लागतं. आपल्या संसारिक सगळ्या मंडळीला विषबाधा झाली, पान लागलं. ज्ञानोबाराय म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. कोणाला? जीवासी झाला. कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. नाम पान लागलं. बरं, मग याच्यातून निवारण करायचंय. हे
लागलं नाही पाहिजे किंवा लागलेलं पान उतरलं पाहिजे. मग काय करायचं? ज्ञानोबाराय म्हटले गुरुला शरण जायचं. तेच या जन्म मरणाच्या भवसागरातून आपल्याला पार करू शकतात आणि त्यांचं ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्हीच ठरवा गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास. त्यांच्यावर भार ओझ घालता आलं पाहिजे. पण कशाचं? संसाराचं नाही. त्यांच्यावर भार ओझ आपल्या उद्धाराचं, आत्मकल्याणाचं. शेवट गोड कशानं होईल? श्रीमद भागवत कथेमध्ये उदाहरण आलं. महाराज परीक्षित यांनी जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे, मृत्यू मंगलमय झाला पाहिजे, याच्याकरता भार भगवान शुकाचार्यांवरती घातला. 7 दिवसा मुक्ती झाली तया. निश्चित आहे, परंतु संसाराचा भार कुठल्याही साधूवर घालून काहीही उपयोग होत नाही. महाराज म्हणतात गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. हा भार घालत असताना ज्याच्यावर भार घालायचंय त्याचं 2 मिनिटं आपल्याला सर्वांना चिंतन करायचं. सर्वांनी एकदा हात वर करा. वा, छान. आणि सर्वांनी अत्यंत प्रेमानं भजन म्हणायचं. विठोबा रखुमाई वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. महाराजांच्या चरणावरती भार घालायचं. आमच्या जीवनाचं गोमट झालं पाहिजे. परीक्षित महाराजांचा उद्धार झाला, आमचाही झाला पाहिजे. आमचे आतापर्यंत महाराजांच्या कृपेनं आपणा सर्वांचा उद्धारच झाला असं म्हणावं लागेल. फळा या गावाचे इतिहास काही वेगळा आहे आणि गाव फार वेगळं होतं. श्री संत मोतीराम महाराज गावामध्ये आले आणि या फळ्यावर, चांगल्या फळ्यावर वाईट काही अक्षरं लिहिलेली होती. ती महाराजांनी पुसली आणि तो फळा कोरा स्वच्छ सुंदर करून त्याच्यावरती रामकृष्ण नामाची अक्षरं उमटवली आणि आपल्या फळा ग्रामाचा उद्धार महाराजांनी केला. आता वाजवायचे असते. आणि आपण भाग्यवान या करता आहे का या पवित्र ग्रामामध्ये आपल्याला जन्म आहे. महाराजांचं कार्यक्षेत्र जरी वेगळं असेल, जन्मभूमी जरी वेगळी असेल, अनेक ठिकाणी जरी महाराज गेले असतील, परंतु शेवट महाराजांनी या फळा गावामध्ये केला. त्यांची इच्छा शेवटची याच गावकऱ्यानं त्यांनी व्यक्त केली आणि ग्रामस्थ मंडळीनं कर्मभूमी आणि ग्रामस्थ मंडळीने ती पूर्ण केली. खऱ्या अर्थानं आपल्या पूर्वजांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. त्यांनी जर तिथं नकार दिला असता तर आज महाराजांची समाधी इथं नसती आणि आपला उद्धार कोणीच केला नसता. महाराज आज फार मोठं आपलं भाग्य आहे. आमचं आम्ही भाग्य समजतो. माझ्यासोबत गुरुदेव भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ म्हटलं 1990 पासून मी नामदेव मामांच्या कडून नाव भाऊ ऐकत होते. यायचंय परंतु योग लागत नव्हता. आम्हालाही बऱ्याच दिवसापासून यायचं दर्शना, परंतु योग लागत नव्हता. आमच्या आदरणीय परममित्र सोपान महाराजांमुळे हा योग लागला आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग
मस्त आनंद वाटला महाराज. इथली मंडळी फार सुंदर मंडळी आहेत, फार श्रद्धाळू मंडळी आहेत. आल्याच्या नंतर ही सगळी मंडळी इथं शांततेनं बसले. 10 वाजेपर्यंत आपण सेवा श्रवण केली, तर सर्वांचे खूप खूप द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे बहुतांशी तरुण मंडळी दिसत आहेत. तात्पर्य असं आहे, महाराजांची कृपा सर्वांवरती आहे, अशीच कृपा सर्वांवरती राहावी अशी प्रार्थना या ठिकाणी श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणावरती करतो. आणि महाराजांचा समोर ही सेवा करायला मिळाली जीवनातलं फार मोठं भाग्य समजतो. आणि थोडंसं पुढचं बोलतोय, परंतु भाऊ आता वाटतंय आता मेलो तरी हरकत नाही. आता हरकत नाही महाराज, आता मेलं तरी काही हरकत नाही. ज्यांनी पारमार्थाचे धडे मराठवाड्याला, महाराष्ट्राला, आपल्या जिल्ह्याला दिले, भक्तीचे धडे दिले, त्या आचार्यांच्या समोर आपण या ठिकाणी सेवा झाली, संपन्न झालं आपलं काम महाराज. चला, आपली सेवा या ठिकाणी संपन्न होते. उपस्थित सर्व मंडळीला धन्यवाद, श्रोतृ मंडळीला धन्यवाद. आदरणीय महाराज मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर हरे